पाहते गवळणे तव ते पालते दुधाने, म्हणते नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे. कैवल्य कनकदाते भगवान महाविष्णू संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबाराया, जगद्गुरु जगद्वंदिने वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत भगवान श्री तुकोबाराय, ज्या विश्वगुरूंच्या पावन दरबारामध्ये तुम्ही आम्ही प्रत्येक वारकरी भाविक श्रोते सज्जन मायबाप उपस्थित आहात. श्रीमंत संत श्री निवृत्तीराया, श्री सोपान देवा, ब्रह्मचितकला आदिशक्ती मुक्ताबाई, स्वानंद कोणाशी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आदी करून साकल साधू संत, या संत परंपरेला सुशोभित करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडसफळ, अक्षय तनुगात्र परम पवित्र बोलोबा पुत्र श्रीमंत श्री तुकोबाराय, श्री महाराजांच्या अखिल विश्वाला सुशोभित करणाऱ्या चंद्रभागे मातेप्रमाणे संत वाङ्मयातील गाथा संहितेतील 4 चरणाचा अभंग, हा अभंग म्हणजे गोकुळात असलेल्या गवळणींपैकी ज्ञान आणि अधिकार असलेल्या गवळणींचा अनुवाद करणारा अभंगाच्या सेवेसाठी निवडला आहे. विठाला अभंगावर बहुश्रुत चिंतन करण्यापूर्वी उपस्थित वारकरी भाविक श्रोते सज्जन मायबाप, काय कारणाने काही निमित्ताने या ठिकाणी विराजमान आहात सर्वांना ज्ञात असलं तरी आलेल्या वक्त्याने सांगणं या न्यायाप्रमाणे पवित्र पावन आपल्या या नगरीमध्ये चालत असणारा हा नामयज्ञ सोहळा, हा सप्ताह थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय तुकोबाराय भगवान श्री भोलेनाथाच्या कृपा आशीर्वादाने जनेश्वर महादेव मंदिर देवस्थान वर्धापना दिनानिमित्ताने आयोजित झालेल्या या सप्ताहातील ही काल्याची कीर्तन सेवा परिसरातील सर्वच साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभूंच्या पवित्र पावन चरणकमलाने पवित्र झालेल्या आपल्या नाशिक नगरीमध्ये विश्वगुरूंच्या पावन समाधी स्थळावरती आणि उपस्थित वारकरी भाविक श्रोते सज्जन मायबापांच्या ज्या विशेष उपस्थितीमध्ये हा सप्ताह मोठ्या आनंदाने संपन्न होतोय, त्यामध्ये सर्वांचंच मोलाचं असं मार्गदर्शन सर्वांच्या समर्पणाने समन्वयाने सर्वांच्याच उपस्थितीने या सप्ताहाच्या माध्यमातून सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेला लाभलेले थोर साधू महात्म्यांचे चरणकमल आपल्या या सप्ताहासाठी लागले. तेवढ्या पात्रतेचा मी नाही, परंतु आमचे बाबा आम्हाला नेहमी सांगतात, ते म्हणतात एखाद्या सप्ताहामध्ये आपल्याला जर आपल्या श्रीगुरूंच्या पाठोपाठ सेवा करण्यासाठी जर ज्ञानोबारायांनी विश्वगुरूंनी कृपा केलीच तर ती कृपा समजून ती सेवा आपली नाही, ती विश्वगुरूंची सेवा म्हणूनच करावी. ही सेवा मुक्ताबाईंची आहे, विश्वगुरूंची आहे. एवढ्या पात्रतेचा मी नाही की या ज्येष्ठ मंडळींमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेमध्ये लाभलेल्या थोर साधू महात्म्यांच्या चरणकमलाने पुनीत पावन झालेल्या या सप्ताहामध्ये मी काल्याची सेवा करावी एवढा अधिकार नाही. नवे बहुश्रुत नवे ज्ञानशीळ दास मी दुर्बळ वैष्णवांचा. पण प्रत्येक सेवा देवापर्यंत पोचते की नाही पोचत यामध्ये खूप मोठी शंका असते. आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला कीर्तन सेवा ही करत असताना ती देवापर्यंत पोहोचेलच का अशी शंका निर्माण होते. परंतु ही भूमी मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. ही भूमी विश्वगुरूंच्या समाधी स्थळाने पवित्र झालेली पावन त्र्यंबकेश्वरीवरती या पंचक्रोशीवरती ज्यांची कायम अशी कृपादृष्टी आहे, श्रीमंत निवृत्तीनाथांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली ही नगरी आहे. या नगरीमध्ये आजची सेवा कीर्तनाची सेवा भगवंतापर्यंत पोहोचेलच का? ती भगवंतापर्यंत पोहोचत असताना आजची सेवा आपण विश्वगुरूंच्या हाताला धरून सेवा करणार आहोत, म्हणून ती सेवा भगवंतापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून निळोबाराय बोलतात, दरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. पंढरीनाथाने लळा पाळावा असे संत महात्मे विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ आहेत. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालून त्यांच्याच हाताला धरून जर आपली सेवा असेल तर ती सेवा देवाला आवडल्याशिवाय राहत नाही. थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने त्याच पद्धतीने निष्काम कर्मयोगी मौनगिरी जनार्दन स्वामीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरू जोग महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि सोनवणे दादा यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने चालत असणारा हा सप्ताह, त्या सप्ताहातील आजची ही काल्याच्या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे सर्वच वारकरी मायबाप, त्यामध्ये गायनाचार्य म्हणून ज्यांची विशेष उपस्थिती आहे आदरणीय श्री हरिभक्तपरायण मेघराज महाराज श्री महाराजांची उपस्थिती या कीर्तन सेवेसाठी आहेत. पूज्य आदरणीय श्री हरिभक्तपरायण
विलास बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रद्धेय हरिभक्तपरायण भरत बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजनांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात आहे. या कीर्तन सभेसाठी उत्कृष्ट पद्धतीची पखवादासाठी जे साथ करतायत आदरणीय श्री हरिभक्तपरायण पूज्य मुकुंद महाराज श्री महाराजांची उपस्थिती या कीर्तन सभेसाठी आहे. सर्वच महाराज मंडळी श्रद्धेय महाराज आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत आणि वारकरी शिक्षण संस्थेतले असणारे सर्वच बालगोपाल मंडळी आणि तुम्ही जमलेले सर्व भाविक श्रोते सज्जन मायबाप सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा आदराने साष्टांग प्रणिपात आहे. मर्यादित वेळेमध्ये आपल्याला जो बहुश्रुत अभंगाच्या चिंतनाचा प्रयास करता येईल तो आपण निश्चित करण्याचा प्रयत्न करू. आमचे बंधू आमचे अजय दादा यांच्या संपर्कातून ही सेवा करण्याचं भाग्य मला प्रदान झालं. मी स्वतःला भाग्यवान समजेल. त्याच पद्धतीने या सप्ताहाचे नियोजक हरिभक्तपरायण वीरेंद्र भाऊ यादव आणि समस्त ग्रामस्थ पंचकृषीमध्ये राहणारे या कॉलनीमध्ये राहणारे भोलेनाथाची उपासना करणारे सर्वच वारकरी मायबाप सर्व भक्त आणि या कीर्तन सभेसाठी आमचे आजोबासुद्धा या ठिकाणी आहेत. आमचे बंधू जितेश दादा या ठिकाणी आहेत. आमचे गणेश भाऊ या ठिकाणी उपस्थित झाले. पुनश्च एकदा सर्व वारकरी मायबापांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात करून बहुश्रुत चिंतनाचा प्रयास आपण करू. विठाला विठाला पाहते गवळणी तव ते पालते दुधानी म्हणते नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे. रोज तुम्ही पुरणपोळी खाणारे सर्वच श्रोते सज्जन भाविक मायबाप आज तुमची भूक चटणी भाकरीने भागणार आहेत. म्हणून ही चटणी भाकर तुम्ही पुरणपोळी समजूनच गोड कराल अशी मनामध्ये अपेक्षा बाळगतो, श्रद्धा बाळगतो. ऐका, तुकोबरायांनी केलेला अनुवाद गोड आहे. तो अनुवाद तुकोबराय सांगत असताना बोलतात, ज्या गोकुळात असलेल्या गवळणी आहे त्या गवळणींचा अधिकार अनुवाद करत असताना श्रीमंत श्री तुकोबराय त्या गवळणींचा अनुवाद अभंगामधून करतात. मग नेमकं या गवळणी आहेत कोण असा प्रश्न निर्माण झाला. या गवळणी आताच्या सामान्य स्त्रियांप्रमाणे नाही, तर त्या वेदातील श्रुती आहे. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती श्रुती रूपी नव्हे मतप्राप्ती ते परतल्या म्हणून नेती नेती माझी सुखसंगती बपवेची. त्या गवळणी आताच्या सामान्य स्त्रियांप्रमाणे नाही. मग त्यांचा अधिकार सांगत असताना त्या वेदातील श्रुती आहे आणि श्रुती या अवस्थेमध्ये असताना त्यांना भगवंताची प्राप्ती होत नव्हती. ज्या परमात्म्याचे त्यांना यथार्थ दर्शन नाही तो परमात्मा आहे कसा असा पुन्हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर संत वाङ्मयातला पुरावा आहे. भगवंताला एकतर सगुणही म्हणता येत नाही आणि भगवंताला एकतर निर्गुणही म्हणता येत नाही. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंदू रे, अनुमाने ना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. भगवंताची स्तुती आपल्या मुखाने होणार नाही. तुझी वेद स्तुती करिता बागला निवांतची ठेला नेती नेती. ज्ञानोबराय बोलतात, भगवंताची स्तुती करत असताना पाहे पाजान वेची निबळे, कोणी वेदापासून आगळे, किती शेषाहुनी तोंडागळे, बोलके आथी. भगवंताला सगुण म्हणता येत नाही, भगवंताला निर्गुण म्हणता येत नाही. मग ज्या भगवत प्राप्तीसाठीची तळमळ गवळणींनी व्यक्त केली त्या परमात्म्याला स्वरूपाच्या ठिकाणी काय म्हणावं असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर एक गोड पुरावा सांगतात. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगायचे. एका राज्यात एक राजा राहत होता. जरा काळजीपूर्वक ऐका. त्या राजाच्या राजदरबारामध्ये एक वृद्ध झालेली महिला, सर्वच महिला मंडळ राजाला ओवाळण्यासाठी त्या राजदरबारात पोहोचले. राजाला ओवाळत असताना त्यांनी म्हणावं, इडा पिडा जाऊ बळीचं राज्य येऊ. असं म्हटल्यानंतर राजाला वाटलं आपण इथून जावं. असा विपरीत अर्थ समजून सगळ्या लाडक्या बहिणींना राजाने तुरुंगात ठेवलं. आताच्या नाही, तेव्हाच्या. तुरुंगात ठेवल्यानंतर राजाने तुरुंगात महिलांना काय ठेवलं असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. सर्व राज्यामध्ये हळबळ माजली. राजाने तुरुंगात ठेवलं, राजाने तुरुंगात ठेवलं. परंतु त्याच राजाच्या राजदरबारात, राजाच्या नगरीमध्ये एक वृद्ध झालेली माता होती. त्या मातेने राजाच्या राजदरबारात जाऊन राजाला सांगावं, राजा काय झालं, यांनी आम्हाला म्हणावं इडापिडा जाऊ बळीचं राज्य येऊ, हे आम्हाला काही समजलं नाही, आम्हाला काही जमलं नाही. राजाने सांगितलं, जमलं नाही. ती माता हुशार होती. आजीने सांगावं राजा ठीक आहे. आजीने उलटा शब्द काढला.
माझ्या बाला हेही म्हणू नये, माझ्या बाला तेही म्हणू नये. इडा पिडा जाव हा राजा पिडाच आहे. हा म्हटल्यानंतर राजाला असं वाटलं की म्हातारीने आपली स्तुती केली, आजीने आपली स्तुती केली, राजाला ते आवडलं. पण ऐका, हे राजाला आवडलं नाही आवडलं, राजाची स्तुती केली नाही केली, राजाची स्तुती जरा बाजूला ठेवून भगवंताची स्तुती सुद्धा त्याच पद्धतीची कशी तरी मांडली आहे. कशी मांडली आहे? भगवंताला सगुण म्हणायला गेलं तर भगवंताचं सगुण स्वरूप आपण प्रत्येकाने डोळ्याने पाहिलं आहे. आणि भगवंताला निर्गुण म्हणायला गेलं तर संत वाङ्मयाचे अनेक पुरावे आपल्याला निर्गुण परमात्मा आहे म्हणून आपल्याला स्पष्टीकरण देऊन सांगतायत. म्हणून माऊली सुद्धा बोलतात, सगुण निर्गुण गुणाचे अवगुण हरिविण मन व्यर्थ जाय. भगवंताला सगुण म्हणता येत नाही, भगवंताला निर्गुण म्हणता येत नाही, पण कुठल्या भगवत प्राप्तीसाठी तळमळ गवळणीने केली असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर तो भगवंत आहे, त्याचं स्वरूप आहे. ते स्वरूप सांगत असताना नामदेवराय बोलतात, कुठला तो भगवंत आहे? नामदेव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे संत महात्म्यांच्या पुराव्याने स्पष्ट होतो तो देव कुठला आहे. सगुण मेघक्षाम लावण्य सुंदर नामया दातार केशवराज, हा तो परमात्मा आहे. निश्चित महाराज त्या परमात्म्याची प्राप्ती करत असताना गवळणींच्या मनातली इच्छा नेमकं काय होती? त्यांनी त्यांचा अधिकार बाजूला ठेवूनच भगवंताची प्राप्ती केली आहे. का? अधिकारी पुरुष भगवंताला कुठपर्यंत आवडतो, कुठपर्यंत त्याची तळमळ भगवंताला आहे. भगवंताला प्रत्येकाची तळमळ नसते हो. ज्या भक्ताने भगवंताविषयीच्या शुद्ध अंतकरणाचा भाव मनामध्ये प्रागट करून भगवंत आणि मी वेगळा नाही, माझं जे आहे सर्व देवाचंच आहे, अशी भावना जोपर्यंत एखादा भक्त मनामध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत भगवत प्राप्ती त्याला होऊ शकत नाही. जरा सोपं सांगतो ऐका. श्रीमंत संत सावता महाराजांनी त्यांच्या परमार्थामध्ये काय केलं? भगवंताच्या लीलेच्या माध्यमातून भगवंताने जे जे आम्हाला प्राप्त करून दिलंय हे आमचं नाही, हे देवाचंच आहे. सावता महाराजांची भूमिका होते. म्हणून सावता महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे ना. सावता महाराज बोलतात, नामाची आबळे न भिऊ सर्वदा कळी काळाचे माथा सोटे मारू वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावून नाचो रंगी. अहो वैकुंठाचा देव कीर्तनात संत महात्म्यांनी आणला. आता तो आणला संत महात्म्यांनीच. आणि मुळात देवाचं स्वरूप आपल्याला फक्त आणि फक्त ज्ञानोबा तुकोबा विश्वगुरूंमुळेच माहिती झालंय. अन्यथा देव म्हणजे काय आपल्याला माहिती नव्हतं. देव म्हणजे काय? अहो एखाद्या देवाकडे आपण मनातली इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याला देव म्हणतात. त्याने जर आपली इच्छा पूर्ण केली तर आपल्या सोप्या भाषेमध्ये तो आपला देव झाला. याचा अर्थ देव नाही. देव म्हणजे काय? जो सर्वांना सुखाची प्राप्ती करून देतो त्याला देव म्हणतात. देव म्हणजे काय? ज्ञानोबा बोलतात. ज्ञानोबांनी सांगितलं, हे रुद्रादित्यांचे मिळावे वसवणी साध्य आगवे अश्विनी देव विश्वदेव विभवे वायू हे जी 12 आदित्य 11 रुद्र तृतीय अष्टवसु आणि 2 उरलेले अश्विनी कुमार. 33 कोटी देव आपण या संख्यात्मक रूपाने पाहत असतो. 33 कोटी देव. पण 33 कोटी देवाचं स्वरूप सांगत असताना ज्ञानोबा सांगतात हे 33 प्रकारचे देव आहेत. आणि देव म्हणजे काय? जरा सोपं सांगतो ऐका. देव म्हणजे आताच्या सध्याच्या परिस्थितीला कोणीही देव होतंय. एखाद्याने चमत्कार केल्यानंतर त्याला आपण देव समजतोय. पण ऐका, चमत्कार संत महात्म्यांनी केलाय, पण संत महात्म्याने कधी उद्गार वापरले नाही की तुम्ही आम्हाला देव समजा. संत महात्म्यांनी सांगितलं देवालाच देव समजा. आताच्या चमत्कारी महात्म्यांनी सांगावं आम्हालाच देव समजा. किती मोठी शोकांती काय. आम्हाला देव समजा म्हटल्यानंतर देवापेक्षा आपण मोठे आहोत का? मी एक साधा प्रश्न विचारतो, काळजीपूर्वक ऐका. देवाने आपल्या घरी यावं असं इथं बसलेल्यांपैकी कोणाकोणाला वाटतं? ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी हात उंच करा. वा, एवढ्या भर उन्हामध्ये तुम्हाला मी प्रश्न विचारतोय. एकतर माणसाने सुरुवात सांभाळावी नाहीतर शेवट सांभाळावा. वा माझ्या हातातून सुरुवात गेली, माझ्या हातात शेवट आहे. तो मर्यादित वेळेमध्ये मी संपवतो, फक्त तुम्ही बोला. जरा लक्ष द्या. देवाने आपल्या घरी यावं असं कोणाकोणाला वाटतं? हात उंच करा. वा, ज्यांनी ज्यांनी हात उंच केले त्यांना त्यांना वाटतं की देवाने आपल्या घरी, मोठ्याने बोला, देवाने आपल्या घरी यावं. पण माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, आपण देवाच्या घरी जावं असं कोणाकोणाला वाटतं? असं कोणालाच वाटणार नाही. तुम्ही म्हणाल महाराज देवाने आपल्या घरी यावं आम्हाला मान्य आहे, पण आम्ही देवाच्या घरी जावं हे आम्हाला मान्य नाही. जरा सोपं सांगतो ऐका. काय भगवंताच्या प्राप्तीसाठीची तळमळ जी संत महात्म्यांनी केली ना, जी भक्तांनी केली ना, ती अन्यथा कोणी करू शकत नाही. म्हणून माऊली बोलतात, साडे पंढरा मिसळावे साडे पंढरीची होवावे
तेवी मी झाली या संभवे भक्ती माझी. ज्ञानोबा सांगतात काय भक्ती केली, काय भक्तीचं स्वरूप होतं. ते भक्तीचं स्वरूप सांगत असताना गोड पुरावा आहे. जरा भजन करा विठाला विठाला. एकदा भगवंताचं पोट दुखायला लागलं. आता पोट दुखतं हा नैसर्गिक उपाय आहे, हा नैसर्गिक रोग आहे, पोट दुखतं. आता एका महात्म्याचं पोट दुखायला लागलं. पोट दुखत असताना डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब पोट दुखतंय, पोटदुखी बंद होत नाही. डॉक्टरनी गोळ्या दिल्या, गोळ्या खाल्ल्या तरी पोटदुखी थांबली नाही. डॉक्टर साहेब पोटदुखी थांबली नाही. दुसऱ्या टायमाला इंजेक्शन टोचलं तरी काही पोटदुखी थांबली नाही. डॉक्टर साहेब इंजेक्शन टोचून सुद्धा पोटदुखी काही थांबली नाही. तिसऱ्यांदा डॉक्टर साहेबांनी सलाईन लावली. सलाईन लावल्यानंतर सुद्धा काही पोटदुखी थांबली नाही. डॉक्टर साहेबांनी सांगावं नेमके तुमची पोटदुखी आहे काय. हिला किती जरी उपचार करून तिला शांत करायचा प्रयत्न केला तरी ती शांत होत नाही. जरा सांगा तुमच्या पोटदुखीचं खरं कारण काय आहे. बुवा त्यांनी कारण सांगावं. दादा हा काय डॉक्टर साहेब, जेव्हापासून शेजारच्याने 4 चाकी घेतली तेव्हापासून जी पोट दुखायला लागलं तेव्हापासून आतापर्यंत बंदच होत नाही. आता मला जरा सांगा देवाची पोटदुखी अशा भाषेतली होती का. नाही नाही, देवाचं पोट दुखायला लागलं. काय देवाची पोटदुखी होती. देवाने सांगावं सर्वांना देवाची पोटदुखी, देवाची पोटदुखी, देवाची पोटदुखी थांबेल कशी. नारद महर्षींना जवळ बोलवलं. नारद मुनींना सांगावं देवाने, नारदजी माझ्या भक्ताच्या पायाखालची माती जोपर्यंत मी खात नाही तोपर्यंत माझी पोटदुखी थांबणार नाही. नारदजींनी हे वाक्य ऐकल्यानंतर नारदजींनी सांगावं देवा अहो जो भक्त तुम्हाला त्याच्या पायाखालची माती खाण्यासाठी देईल त्याच्या माथ्यावर येणारं पाप काय सामान्य असेल का. अनेक जन्म घ्यावे लागतील तरी त्याच्या माथ्यावरचं पाप नष्ट होणार नाही. आणि तुम्ही म्हणतात पायाखालची माती देवा आम्हाला जमणार नाही. देवाच्या वेदना असंख्य वाढू लागल्या. त्या असंख्य वेदनांना सामोरे जात असताना भगवंताने नारदजींना सांगावं नारदजी थांबा, आता यावर फक्त एकच उपाय आहे. तुम्हाला हा उपाय फक्त एका स्थळावरती भेटू शकतो. पत्ता दिला भगवंताने. कुठला. गोकुळाचा. गोकुळाच्या पत्त्यावरती नारदजींनी जावं आणि गोपिकेंनी नारदजींना पाहूनच पहिला प्रश्न विचारावा, आमचा देव कसा आहे. काय भक्ती असेल, आमचा देव कसा आहे. नारदजींनी सांगा हो तुमच्या देवाचीच तब्येत बरोबर नव्हती, पोटदुखी थांबत नव्हती, म्हणून त्याच्या उपचारासाठी गोकुळामध्ये आलो. गोकुळामध्ये आलो म्हटल्यानंतर गवळणीने सांगावं काय उपचार आहे. पायाखालची माती खाण्यासाठी भगवंताने मागितलेली आहे. गवळणीने सांगावं बास एवढंच. सर्व गवळणी एकत्रित आल्या. मातीचा ढग रचून रचून त्याच्यावर गोपीगीत म्हणत म्हणत सर्व गोपिकांनी नृत्य करत करत आपल्या पायाखालची माती हातात घेऊन नारद मुनींच्या हातात दिली आणि नारद मुनी प्रस्थान करणार. तेवढ्यात नारद मुनींनी सांगितलं गोपिकांना, गवळणींना, काय तुम्ही ज्याला तुमच्या पायाखालची माती देतायत तो काय ऐरा गैरा नाही. तुम्ही ज्याला तुमच्या पायाखालची माती देता तो सृष्टीचा मालक आहे, तो जगत निवारक आहे, तो विश्वव्यापक आहे. अहो तो रुक्मिणी कांत आहे. त्याला तुमच्या पायाखालची माती खाण्यासाठी द्याल तर तुमच्या माथ्यावर येणारं पाप काय सामान्य असेल का. ऐका आई, गवळणींनी दिलेलं उत्तर फार गोड होतं. गवळणींनी सांगितलं आमच्या भगवंताची पोटदुखी जर आमच्या पायाखालची माती खाऊन जर बरी होत असेल, 1 जन्म काय 1,00,000 जन्म जरी घ्यावे लागले तरी आम्ही घेण्यासाठी तयार आहोत. याला म्हणावं भक्त. 1,00,000 जन्म जरी घ्यावे लागले तरी आमच्या भगवंतासाठी आम्ही घेऊ. म्हणून देवाने सुद्धा देवत्व बाजूला ठेवून संतत्वाच्या मागे पळत असताना, भक्ताच्या मागे पळत असताना तेही प्राणा परवते आवडती मज निरुते. जे भक्त चरित्रात ते प्रशंसती यो मत भक्त समे प्रिय. यात गोड पुरावा असा सांगतात तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय घातले अभय नरका जाणे. गवळणींचं कर्म हे सत्य होतं. या सत्य कर्मामध्ये त्यांनी कर्मामध्ये सुद्धा देवच पाहिला, कृतीमध्ये सुद्धा देवच पाहिला, कर्मकृती देवच पाहिला, मनामध्ये सुद्धा देवच साठवला आणि वाचेमधून सुद्धा देवाविषयीचाच कृतज्ञता भाव व्यक्त केला. मनस्य एकम वचस्य एकम कर्मण्य एकम. हे गवळणींचं जीवन होतं, हे भक्ताचं जीवन आहे. परंतु आपलं जीवन तसं नाही. आपलं जीवन म्हणजे काय, मनस्य अन्यद वचस्य अन्यद कर्मण्य अन्यद, हे आपलं जीवन झालं. पण भक्त ही पदवी लागल्यानंतर भगवत स्वरूपाच्या चिंतनामध्ये जेवढा काळ भक्ताचं जीवन हे स्वाधीन होतं तेवढा अन्यथा हे संसार करत असताना होत नाही. का, सांसारिक जीवाला भक्त ही पदवी लागत नाही. पण परमार्थ साधत असताना संसाराची चिंता न करता फक्त परमात्म्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी
अशी तळमळ ज्या वेळेस एखादा सांसारिक जीव करतो त्यावेळेस तो भक्त म्हणून ओळखला जातो. भक्ताची व्याख्याच तीच आहे. भक्त ऐसे जाना जे देई उदास, गेले आशा पाश निवारून. पण त्यांचा विषय संसार सांगितला नाही, विषय तो त्यांचा झाला नारायण. मग तिथे आवड कशाची असते? फक्त भगवंताचीच. तिथे एक विषय तो सकळांचा हारी, एक विषय तो सकळांचा हारी. त्यांच्या आवडीने आवडीत, त्यांच्या आवडीने अंध बहिरे हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणात तरी वो. आप आपणासी करिता नवल, आप आपणासी करिता नवल. त्यांची कीर्ती गायली पुराणात तरी वो. श्रद्धेय बाबांनी सांगावं, एक विषय तो सकळांचा हरी. देवाला आपला विषय बनवल्यानंतर अन्यथा दुसऱ्या कुठल्याच विषयाची चाडी सांसारिक जीवाला अपेक्षित नसते. कुठल्या विषयांची नाही. नावडे जग, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. फक्त आणि फक्त क्रियेमध्ये, वाचेमध्ये आणि मनामध्ये सुद्धा देवाला साठवल्या जातं. म्हणून गवळणींनी मनामध्ये देवाला साठवलं. साठवत असताना अशा पद्धतीने साठवला, अन्यथा देवाने तिथून निघायचा जरी प्रयत्न केला असेल तरी देवाला तिथून जाता आलं नाही. एवढ्या पक्क्या बंधनामध्ये गवळणींनी चित्तामध्ये भगवंताला साठवून ठेवलं. जरा सांगतो ऐका. भगवंत बांधला जातो तो फक्त आणि फक्त चित्ताच्या स्वरूपाने आणि भक्तीच्या स्वरूपाने. अन्यथा भगवंताला बांधण्याची दोरी यशोदा मातेकडे होती, पण ती दोरीचं स्वरूप पाहत असताना त्या प्रेमाच्या स्वरूपाने पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की देव हा प्रेमानेच बांधला जातो. प्रेम प्रीतीचे बांधणे येन सुटे काही केले, येन सुटे काही केले, येन सुटे काही केले. हा प्रेम प्रीतीचे बांधणे येन सुटे काही केले, प्रेम प्रीतीचे बांधले ते ना सुटे काही केले. अहो प्रेम प्रेम भगवंताला प्रेमच अपेक्षित आहे. किती प्रेम भगवंताने पाहावं. जरा ऐका. काय होतं भगवंतासाठी देण्यासाठी भक्तांकडे काही मोठी भली प्रॉपर्टी होती. आत्ताच्या सोप्या भाषेमध्ये काय मोठी भली जमीन विकत घेऊन ठेवली होती की आयुष्यामध्ये फ्युचरमध्ये आपल्याला ती कामाला येईल. भक्ताने असं काही ठेवलं जवळ? काहीच ठेवलं नाही. पण तरी भगवंताने काही न पाहता फक्त भाव पाहिला. काय देव पाहत नाही, पण पाहत असताना फक्त तळमळ मनामध्ये स्वाटून, चित्तामध्ये स्वाटून एकतर भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून तळमळ असावी. जरा सोपं सांगतो ऐका. विश्वगुरूंच्या पावन दरबारामध्ये आपण आहोत. श्रीमन निवृत्तीनाथांनी तळमळ करत असताना ती तळमळ भगवंताला चित्तामध्ये साठवून केलेली आहे. काय तळमळ केली विश्वगुरूंनी? ती तळमळ सांगत असताना विश्वगुरूंची तळमळ एवढी विशेष आहे. त्यांनी सांगावं देवाला, देवा ज्ञानोबा जोपर्यंत माझ्याजवळ होते तोपर्यंत मला कुठल्याच गोष्टीची उणीव भासली नाही. हो, ज्ञानोबारायांसारखा भक्त, ज्ञानोबारायांसारखा भाऊ आणि ज्ञानोबारायांसारखा शिष्य मी माझ्या डोळ्यांनी कधी पाहिला नाही. अहो हे निवृत्तीनाथांचे उद्गार आहे. विश्वगुरू सांगतात ज्ञानोबारायांसारखा भक्त नाही, ज्ञानोबारायांसारखा योगी नाही आणि ज्ञानोबारायांसारखा शिष्य सुद्धा नाही. हे बोलत असताना निवृत्तीनाथांचा कंठ दाटून येतोय. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. माझे निवृत्तीनाथांनी सांगावं ज्ञानोबाराय सोडून गेल्यानंतर तदनंतर सोपान देवांनी समाधी घ्यावी. नामा पंढरी नाचत, ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत, सोपान संवत्सरी निर्वत, निवृत्ती त्र्यंबक शिखरी. सोपान देवांनी समाधी घेतल्यानंतर मुक्ताबाई गुप्त झाल्या. कडाडली वीज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या. मुक्ताबाई गुप्त
फळं झाल्यात. काय दगडावर ज्ञानोबारांनी कृपा केली, रेडेश्वरांवर कृपा केली, अहो प्रत्येकावर माऊलींनी कृपा केली. अवतार कार्य जेव्हा होतं तेव्हा. आज माऊली समाधीत आहे, पण आमचे मोठे माऊली नेहमी सांगतात, ज्ञानोबारांच्या समाधीला एखाद्या साधकाने कान लावल्यानंतर, ज्ञानोबारावरती श्रद्धा असल्यानंतर आज सुद्धा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र ज्ञानोबारांच्या समाधीतून ऐकायला येतो. आज सुद्धा ऐकायला येतो. ज्ञानोबाराय आज सुद्धा समाधीत कीर्तन करतात. ज्ञानदेवे घेतले दान, बाबा बाळचंदू हृदय धरून या ध्यान, बाबा बाळचंदू कथा कीर्तन समाधी बैसला निर्वाण, बाबा बाळचंदू कथा कीर्तन करीतो, बाबा बाळचंदू. संत महात्म्यांचा अधिकार, भक्ताचा अधिकार, भक्त गवळणी सुद्धा होतात, त्यांचाही अधिकार किती श्रेष्ठ गेला. ऐका, तो अधिकार श्रेष्ठ का गेला याचं कारण आहे भगवत नामचिंतन. अनन्य भजनाचे प्रकार भगवान उद्धवाला सांगत असताना बोलतात काय, ऐका. आवडे करिता माझे भजन, मज पूज्य होती भक्तजन, त्या भक्तांचे निज लक्षण स्वये श्री कृष्ण सांगत. काय भक्ती केल्यावर भगवंत आपल्याला जवळ करतो ती भक्ती सांगत असताना बोलतात, श्रवण मनन करिता कर्माशी झाली अभिगुणता, बांधक नवे माझ्या भक्ता, कर्म किंकरिता त्या नाही. श्रवणाची भक्ती, मननाची भक्ती. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे बाबा. त्या गंगाखेड नावाच्या तालुक्यामध्ये एक महिला संत झाल्या, त्यांचं नाव जनाबाई महाराज. जनाबाई महाराजांनी भक्ती करत असताना काय भक्ती केली ती भक्ती पाहून झाड लोट करी जनी केरबरी चक्रपाणी, म्हणून हाच अधिकार गवळणींना सुद्धा प्राप्त झाला. पण जरा सांगतो ऐका, झालं कसं आहे, गवळणींनी अहंकार दाखवला नाही, पण बुवा आताच्या सध्याच्या परिस्थितीला आमच्या श्री गुरु नानांच्या मुखातून ऐकलेले शब्द आहेत. आताच्या सध्याच्या परिस्थितीला महाराज संसारिक जीवाकडे, साधकाकडे भगवत नामचिंतन कमी आणि अहंकार जास्ती आहे. हा अहंकार असल्यानंतर काय याचे दुष्परिणाम आहे जरा जरा सांगतो ऐका. काय झालंय, कृतयुगामध्ये राक्षसाचं नाव होतं 4 अक्षरी. किती अक्षरी? बोला बोला, किती अक्षरी? 4 अक्षरी. हिरण्यकश्यप 4 अक्षरी. कृतयुगामध्ये राक्षसाचं नाव होतं 4 अक्षरी हिरण्यकश्यप. बुवा तेच नाव त्रेतायुगामध्ये 3 अक्षरी झालं. किती अक्षरी? मोठ्याने बोला, किती अक्षरी? 3 अक्षरी. कृतयुगामध्ये 4 अक्षरी हिरण्यकश्यप, त्रेतायुगामध्ये 3 अक्षरी रावण आणि द्वापार युगामध्ये 2 अक्षरी कंस. द्वापार युगामध्ये कंस नाही, 2 बोटं करतोय मी. द्वापार युगामध्ये 2 अक्षरे. जरा बोला. कृतयुगामध्ये मोठ्याने बोला हो. वा वा. हा कृतयुगामध्ये, हा त्रेतायुगामध्ये, हा द्वापार युगामध्ये, तेच नाव कलियुगामध्ये 1 अक्षरी आहे मी. काहींना आज समजेल, काहींना उद्या समजेल, हा पण हळूहळू समजेल. काय 4 अक्षर, 3 अक्षर, 2 अक्षर आणि 1 अक्षराला आलं मी. अहंकारी वृत्ती धारण करून भगवंताची प्राप्ती होत नाही. तीळ मात्र जरी होया अभिमान, मेरू तो समान वाद देवा, मेरू तो समान वाद देवा, मेरू तो समान वाद देवा, नीळ मात्र जरी होया अभिमान, नीळ मात्र जरी
मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाला अहंकारी नाही, अधिकारी नाही, पण देवाला अधिकारी भक्त अपेक्षित आहे. भक्त अपेक्षित आहे, भक्ती करणारा अपेक्षित आहे आणि भक्तच अपेक्षित आहे. जरा काळजीपूर्वक ऐका. भक्त हा श्रेष्ठ मानला जातो, भक्तच श्रेष्ठतर मानला जातो आणि भक्तच श्रेष्ठतम मानला जातो. भक्तापेक्षा मोठं कोणीच नाही. का नाही? ज्याच्या मुखामध्ये नाम साधना आहे त्याच्यासारखा भक्ती करणारा आणि भगवंताची प्राप्ती करणारा कलियुगामध्ये दुसरा कोणीच श्रेष्ठ मानला जात नाही. गवळींनी सुद्धा प्राप्ती करत असताना आपला अधिकार बाजूला ठेवला. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती अधिकार बाजूला ठेवला आणि कुठल्या स्वरूपाने अवतीर्ण झाल्या. कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. अवतीर्ण झाल्यानंतर कोणी सुना झाल्यात. ऐका, कोण सुना झाल्यात, कोण लेकी झाल्या आणि कोण सासवा झाल्या. व्यावहारिक दृष्टांत आहे. लाडक्या बहिणीने जरा काळजीपूर्वक ऐकावं, जरा लक्ष द्या. कोण सुना झाल्या, कोण लेकी झाल्या आणि कोण सासवा झाल्या. उपासनापर असणाऱ्या, कर्मपर असणाऱ्या आणि ज्ञानपर असणाऱ्या वेदातील श्रुती आहे. कर्मपर असणाऱ्या श्रुती सुना झाल्या, उपासनापर असणाऱ्या श्रुती लेकी झाल्या आणि ज्ञानपर असणाऱ्या श्रुती सासवा झाल्या. विठाला कर्माचा अधिकार नेहमी परतंत्र आहे. का? कर्म हे बघितल्यानंतर त्याला पारतंत्र्यामध्येच जीवन जगावं लागतं. म्हणून सून नेहमी पारतंत्र्यात असते. आमचे नाना आम्हाला विनोदाने एक दृष्टांत असं सांगायचे. ते असं बोलायचे की पूर्वी जो व्यवहार होता, जो संसार होता, तो खूप आनंदाने होता. कसा आनंदाने होता? पूर्वी सुनेला चिंता असायची, म्हणजे एखाद्या कन्येला चिंता असायची की येणारं आपलं सासर कसं असेल, येणारी आपली सासू कशी असेल, आपले सासरे कसे असतील, आपले पतिदेव कसे असतील, ते आपला व्यवस्थित सांभाळ करतील का. आई लक्ष द्या. ही चिंता पूर्वी कोणाला असायची? लेकीला असायची, सुनेला असायची. पण आता तशी चिंता राहिलीच नाही. आता चिंता सुनेला राहत नाही, आता चिंता सासवांना राहते. येणारं वादळ कसं असेल आणि या वादळामध्ये कोण कोण जाईल, ही चिंता सासूला जास्त असते. पण ऐका, पूर्वीच्या सुना काय त्यांचा अधिकार सांगावं. अहो, पहाटेच उठावं, सर्व देवपूजा आटपून भगवंताची प्राप्ती करण्यासाठी जी तळमळ सुनेने करावी, कर्मपर असणाऱ्या श्रुतीने कुठल्या स्वरूपाने. बरीला उलंडोने रिता करी गट, मिस पानियाची गोविंदाची चट, चाले जड जडा उसंतो निवाट, पाहे पाळतो निभुभा तोच नीटवो. हे तळमळ सुनेने व्यक्त केले. 2 क्रमांकाला येते लेख. लेख काही बाबतीत स्वातंत्र्य आहेत, काही बाबतीत परतंत्र आहे. उपासना काही बाबतीत स्वातंत्र्य आणि काही बाबतीत परतंत्र आहे. का? माहेरी आईकडे आल्यावर लेकीला आईने सांगावं, हिच्या वट्यावर जाऊ नको, तिच्या वट्यावर जाऊ नको, हिच्याशी बोलू नको. ती बोलल्याशिवाय राहत नाही, ती केल्याशिवाय राहत नाही, ती ऐकल्याशिवाय राहत नाही, ऐकतच नाही. मुळात ती ऐकतच नाही. याहून अधिकार कळतो उपासनेचा. काही बाबतीत स्वातंत्र्य आणि काही बाबतीत परतंत्र. आई लक्ष द्या, माझी वेळ संपली, 2 मिनिटं लक्ष द्या. ऐका, एका लेकीने आपल्या आईला सांगावं, आई, या भगवंताचा विनोनाद ऐकल्यानंतर भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून तळमळ माझ्या कानावर त्याची बासरी आल्यानंतर झाली. काय उपासना पण असणाऱ्या श्रुतीने सांगावं आपल्या आईला, आई ऐकलं का? काय माझ्या कानावर ऐकायला आलं? जी अवस्था लेकीची झाली, जी सुनेची झाली, तीच अवस्था सासवाची सुद्धा झाली. काय अवस्था झाली? वेदातील श्रुती ही ज्ञानी अवस्थेत असताना तिचा अधिकार ज्ञानी म्हणून झाला आणि ती स्वातंत्र्य असते. ज्ञानी अधिकारी हा कायम स्वातंत्र्य असतो. का? ज्ञानोबराय बोलतात, त्या ज्ञानी ज्ञानी बुडाल्या, ज्ञानी कीर्ती मुखत्व केल्या, जै सावण्य काष्ट जाळवण्या स्वये जळे. ज्ञानी भक्ताची अधिकार संपन्नता प्रदान होत असताना ती विशेष आहे. किती विशेष आहे बघा. सासूला काही करायचं राहिल्यानंतर कोणालाच विचारावं लागत नाही, तिच्या मनाची ती मालकी नसते सासू. त्याच पद्धतीने गोकुळात अवतीर्ण झालेली ज्ञानी अधिकारी श्रुती सासवाच्या रूपाने प्रागट्यकरण झाल्यानंतर सासूने सुद्धा सांगावं, काय, या संसाराची चिंता आम्हाला नाही. हा संसार जळून राग जरी झाला तरी याची चिंता नाही. का? देव भेटला पाहिजे, तो भेटला पाहिजे म्हणून तळमळ करा ना. पण जरा सांगतो ऐका, नाही तुम्हाला सर्व लक्षात राहिलं, पण पहिल्या दिवशी ज्यांची तुम्ही सेवा ऐकली, पूज्यपाद गुरु पोपट बाबा,
ते नेहमी सांगतात काही लक्षात नाही राहिलं, फक्त 10 गोष्टी लक्षात ठेवाव्या. कुठल्या 10 गोष्टी? सरकारचं दिलेलं पुरत नाही, आई बापाचं दिलेलं उरत नाही, संतांचं दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, सत्य कधी डरत नाही, दुःख कधी सरत नाही, जहर कोणाला कधी जिरत नाही, समुद्र कोणाकडनं कधी भरत नाही. आणि एवढं काही तुमच्या डोक्यात शिरत काय गोड नाही म्हणता हो तुम्ही? वा वा वा, काय गोड नाही म्हटले तुम्ही, एवढा आमच्या डोक्यात जात नाही. पण ऐका, पुढचं वाक्य सांगतो. प्रारब्ध असेलच, प्रारब्ध जर बळकट असेल तरच संतांची संगत आणि भगवंताचं नामचिंतन होतं, अन्यथा नाही, अन्यथा नाही. प्रारब्धामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच घडतात. म्हणून देव सुद्धा सांगतो मी प्रारब्धाच्या पुढे जाऊ शकत नाही. देवाची वाणी आहे. देव काय बोलतात? स्वतः देव सांगतात काय? ऐका, मैं विधाता होकर भी विधि के विधान को टाल न सका, मैं विधा का होकर भी विधि के विधान को टाल न सका, मेरी चाह राधा थी, चाहती मुझे मीरा थी, और मैं रुक्मिणी का हो गया, और मैं रुक्मिणी का हो गया. हे देवाने सांगावं, प्रारब्धाच्या पुढे नाही. पण प्रारब्धाच्या पुढे जाऊन भगवत नामचिंतन जीवनामध्ये ज्या गवळणीने घडवलं, ते घडवत असताना सर्वच बंधनातून मुक्त होऊन फक्त भगवंताची प्राप्ती व्हावी तळमळ केली. ती प्राप्ती होण्यासाठी त्यांनी त्यांचं चित्त कुठे ठेवलं? गावात ठेवलं नाही, एका रानात ठेवलं, एका वनात ठेवलं. वस्तीमध्ये उंच शिखरावर बांधल्यानंतर त्याच्यात त्या चित्तामध्ये दही, दूध, तूप, लोणी उंच बांधून ठेवले आणि सांगितलं तो इथं येऊ शकणार नाही. पण तो येत नाही, त्याला आणावं लागतं. तो नाही जरी आणला तरी आल्याशिवाय राहत नाही, हे त्याचं काम आहे. गवळणीने पहारा देत असताना संध्याकाळपासून मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पहारा द्यावा. परंतु 50-60 गवळणी एकत्र पहारा देत असताना तो इथं येईलच कसा म्हणून पहारा देतात. परंतु न कळत मध्यरात्रीच्या वेळी पहाटेच्या सुमारास सगळ्यांचे डोळे लागतात. डोळे लागल्यानंतर हे बाबा तिथं येतात ना. आल्यानंतर या बाबाने नासाडी करावी. काय नासाडी केली? दह्यात दूध, तुपात लोणी, लोण्यात दही एकत्रित मिसळून दुधाच्या पालत्या घालून हे बाबा तिथून निघून गेले. आणि प्रातःकाळाला काळाला गवळणी उठून पाहतात आणि त्या गवळणींना काय दिसतं? जे दिसलं ते तुकोबरा आजच्या अभंगाच्या पहिल्या. बघितलं गवळणींनी. पाहते गवळणी तव ते पालते दुधाने. गवळणीने दुधाण्या पालथ्या बघितल्या
आता दुधाण्या पालथ्या घालून ठेवल्या फोडल्या का नाही असा प्रश्न निर्माण झाला. त्या प्रश्नाचं निरसन असं आहे, आता दुधाण्या पालथ्या घालून न ठेवता भगवंताने त्या फोडल्या नाही, पालथ्या घालून ठेवल्या आहे. मग उष्काल कोणता आहे, डेरे कोणते, भगवंताने त्यातलं काय खाल्लं याचा विचार आपण भावार्थानंतर करूया. पण ज्या भगवंताने चोरी केली एका गवळणीने मध्येच उठून वर राहून सांगावं का गं, त्याने चोरी केली आणि तू सांगते नंदाच्या पोराने चोरी केली. म्हणती नंदाच्या पोरे, तू एवढं परफेक्ट कसं सांगू शकते की त्याने चोरी केली? एवढं डायरेक्शन तुझं कसं योग्य आहे? एवढी कशी तू हुशार आहे की त्याने चोरी केली हे तू कशावरून सांगते? त्या गवळणीने उत्तर द्यावं मला माहिती आहे तो कसा आहे. मी त्याला चांगली ओळखून आहे. मी त्याला चांगली ओळखून आहे. मी त्याला एवढं ओळखलंय ही चोरी पाहूनच मी सांगू शकते, त्याच्याशिवाय दुसरी कोणीच चोरी करू शकणार नाही. का नाही? त्याच्या पाठीमागचं कारण आहे काय भगवंताने चोरी करत असताना ती चोरी फक्त दह्या दुधाची चोरी केली नाही, ती चोरी चित्ताची चोरी करी. आणि चित्ताची चोरी करणाऱ्या भगवंताने हरिणे माझे हरिले चित्त, बारवित्त विसरले, सर्वच विसरल्या गवळणी. काय काय विसरल्या? विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. सर्व गवळणी विसरतात. कशामुळे विसरतात? एक, भगवंताच्या नामचिंतनामुळे, आणि दोन, भगवंताच्या सहवासामध्ये प्राप्त झालेल्या संगतीमुळे. तुझी संगती झाली आमची निश्चिंती. भगवंताच्या संगतीमध्ये काय काय प्राप्त होतं? अहो काय नाही प्राप्त होत जरा सांगतो ऐका. काय पतिव्रतेचा जो धर्म आहे तो धर्म सांगत असताना त्या धर्मानुसार एखाद्या टायमाला भक्ती घडली पाहिजे. कशी भक्ती घडली पाहिजे? पतिव्रते जैसे भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी, तैशी भक्ती घडली पाहिजे. मग ऐका, ही भक्ती सांगत असताना गवळणींनी सांगावी काय? 3 प्रकारच्या स्वरूपाने ज्या गवळणी अवतार घेतात, तो अवतार घेत असताना गवळणींचा अवतार एवढा विशेष मानला जातो. किती विशेष? तैसा नारायण आम्हा परी. कसा नारायण आमच्यासाठी आहे? जशी पतिव्रता आहे. पतिव्रता म्हणजे धर्मपत्नी. धर्मपत्नी म्हणजे पतीची जी सेवा करते तिला धर्मपत्नी म्हणतात. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूलः, क्षमया दरिद्री. हे 6 गुण जिच्यामध्ये आहे तिला पतिव्रता म्हणतात. जरा काळजीपूर्वक लक्ष द्या. पतिव्रता म्हणजे काय? धर्मपत्नी. धर्मपत्नी म्हणजे काय? बोला. धर्मपत्नी म्हणजे काय? बायको, त्याला दुसरा शब्दच नाही ना. बायको म्हणजे काय? बायकोला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? बोला बोला, मोठ्याने बोला. बायकोला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वाय विदाऊट इन्फॉर्मेशन एनी टाइम जी फाईट करते तिलाच वाईफ म्हणतात. किती गोड असले हो तुम्ही. यांच्याबद्दल आपण त्यांची बाजू घेऊन काही जरी मांडलं त्यांना हसू आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे त्यांनी ते मान्य केलं, आमच्याकडे इन्फॉर्मेशन नसली तरी आम्ही फाईट केल्याशिवाय राहत वा नाही म्हणतायत त्या. आम्ही फाईट केल्याशिवाय राहत नाही. पण ऐका, पतिव्रतेचा धर्म सांगत असताना काय पतिव्रतेचा धर्म तसाच नारायण आमच्यासाठी आहे. तशीच भगवंताची भक्ती केली गवळणींनी. काय भक्ती केली? ती भक्ती करत असताना तहान ना भूक, फक्त व्याकुळता. कशाची व्याकुळता? बघा, एक गोड भाव मी कालच आमच्या नानांच्या मुखातून ऐकला. काय? भगवंताची भक्ती करत असताना जेवढा आनंद नाही तेवढा आनंद भगवंत लांब गेल्यावर विरहामध्ये प्राप्त होतो. विरहामध्ये होणारा प्राप्त आनंद जो आहे तो भक्ती करत असताना कधीच प्राप्त होऊ शकत नाही. जरा सांगतो तुम्हाला, आपण आपल्या जवळच्या माणसांजवळ दुःख व्यक्त करत असताना ते दुःख त्यांना सांगा, पण ते दुःख ऐकत असताना रडून ऐकतात. पण दुसऱ्या समोर सांगत असताना ते वा वा किती गोड बोलतात, हसूनच सांगतात. पण कधीतरी देवाच्या समोर उभं राहावं आणि देवाला सांगावं, देवा ही व्याकुळता तळमळ व्यक्त केली गवळणींनी. पण भगवंताने परीक्षा पाहिली. कुठल्या पद्धतीची? पाहती गवळणी तव ते पालती दुधाने. ही परीक्षा पाहत असताना त्याने चोरी केली असं कशावरून सांगतात? तो चोरी करणारा दुसरा तिसरा कोणी नाही. म्हणती नंदाच्या पोरे, आजी चोरी केली खरे. का तो चोरी करू शकतो? याचं कारण काय असेल की त्याच्यासारखी नासाडी दुसऱ्या कोणाला जमत नाही. त्याविन हे नाशी, त्याविन हे नाशी, त्याविन हे नाशी, त्याविन हे नाशी.
त्याविन हे नाशी नवे दुसरे आईसे. भगवंत ज्ञानातीत आहे. भगवंत सगुणही नाही निर्गुणही नाही. मग त्याला इथं आणलं कोणी? आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आणिला हे रूपा बळे करुणी खळे हरिदासी. काय कोणामुळे भगवंत आला असेल तर तो संतांमुळेच आला. ते संत कोण? सवे तुकया मेला तेने अगुणा आणिला. म्हणते नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने उंचा हात करून सर्वांनी आनंदाने श्री विश्वगुरूंचं नामचिंतन, भगवान श्रीकृष्णांचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये धारण करा. सर्वांनी उंचा हात करा. आजूबाजूला बसलेल्या मंडळींनी वा वा वा. आपण कीर्तनात आहोत. एकदा तरी भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये धारण झालं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही. ते एक नाव आहे भगवंताचं. ते एक नाव आहे संतांचं. तेच आपल्या जीवनाचा उद्धार करतात. हात उंच. हा, अन्यथा कोणी आपल्या जीवनाचा उद्धार करू शकत नाही. काय संत महात्म्यांच्या नावाने काय होतं? 3 अक्षर निवृत्ती. जो जप करीला अहोरात्री तया सायुज्यता प्राप्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. संतांच्या नावाने काय होतं? नामदेवराय समाधी प्रकरणात बोलतात 4 अक्षर ज्ञानोबरायांचं नाव आहे. परंतु अनेक एक सुपारे ज्ञानदेव ही 4 अक्षरे. जो हात उंच. मला माहिती आहे. हा हा. जो जप करील निर्धारित त्यासी ज्ञान होईल. काय होतं संतांच्या नावाने? काही विशेष क्रांती होती हो. तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे. काय होतं मुक्ताबाईंच्या नावाने? तुम्ही हात उंच करा. हा, काय होतं मुक्ताबाईंच्या नावाने? मुक्ताबाई चतुर्विधा. जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा सायुज्य संपदा पावेल. आदि शक्ती मुक्ताबाई की जय. विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की माझ्या सर्व प्रेमासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो. पण काय शरीरापुढे जाता येत नाही. अजून जास्त वेळ जर मी हार गळ्यामध्ये ठेवले असते तर माझी मान खाली पडली असते. हां, दुसरं काही नाही. म्हणून आदर करतो त्या प्रेमाचा. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मर्यादित उरलेल्या वेळेमध्ये जे आपल्याला भगवंताचं चरित्र अनुवाद करता येईल, तुम्हाला जे श्रवण करता येईल ते श्रवण करण्याचा प्रयास प्रत्येकाचा असला पाहिजे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काय भगवंताने चरित्र करावं, चरित्राचा अनुवाद काय आहे, भगवंताचा अवतार कार्य काय आहे. कृष्ण गोकुळे जन्मला दृष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार आनंदे करीती घरोघर. भगवंताचा जन्म उत्सव, भगवंताचा अवतार कार्य प्रारंभ होत असताना
इकडे एकीकडे भगवंताच्या जन्मासाठीचा आनंद आहे हा, आणि दुसरीकडे भगवंताचा जो अवतार झाला त्यासाठी भगवंताने अवतार घेतला कसा हा याची चिंता आहे. चिंता बाजूला ठेवून आनंद काय होता तो डोळ्यासमोर आणा. भगवंताचा जन्म होतोय. जन्म होत असताना संपूर्ण गोकुळामध्ये एकच बातमी आली काय नंदराजाला मुलगा झाला, नंदराजाला मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला म्हणत म्हणत काय तो आनंद व्यक्त केला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला किती आनंद सांगते. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. बोला बोला सांगू मी सांगू कुणाला, टाळी वाजवा सर्वांनी, एक टाळी. मी सांगू कुणाला, आनंद आनंद झाला, आनंद आनंद झाला. ओ अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या तटी गोकुळावतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले. टाळी वाजवा, एक टाळी सर्वांनी, जय हो. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले. भगवंताचा जन्म उत्सव साजरा करतो जरा आनंद सर्वांनी, एक टाळी वाजवा हा, एक जय हो. हो अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या तटी गोकुळावतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले. गोकुळावतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले. काना दिसतोय मोठून गोपी आल्या नटून, गोपी आल्या नटून, काना दिसतोय उठून गोपी आल्या नटून, गोपी आल्या राचा शृंगार केला, आजी आनंद आनंद झाला, आजी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला, गोपाल कृष्ण भगवान की पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला, झाला यशोदेला. एक धावेची मुने, एक नावे पुणे, एक माती तुळकमळे, एक माती तुळकमळे, म्हणती टाळी वाजवा, एक टाळी हो. गवळण म्हणती गवळण, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. वा, 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 वा. झाला यशोदेला, झाला यशोदेला. सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा, नंद करा नंद वयो जय कन्हैया लाल की. हा सर्वांनी बोला, नंद करा नंद भयो जय कन्हैया लाल की. सर्वांचा आवाज हात उंच, सर्वांची उंच, जय कन्हैया लाल की. हा हा नंद करा नंद भयो, नंद करा नंद भयो, हा हाती घोडा पालकी, हाती घोडा पालकी, नंद करा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद करा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद करा नंद भयो जय कन्हैया लाल, नंद करा नंद भयो जय कन्हैया लाल की. गोपाल कृष्ण भगवान की. वा, 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 वा. हा आनंद नाशिकामध्ये साजरा होतोय की गोकुळेमध्ये साजरा होतोय ते कळत नाही.
अप्रतिम असतात. हा आनंद साजरा करत असताना भगवंत लहानसे मोठे होतात. लहानसे मोठे होत असताना भगवंताने रांगावं. रांगत रंगत असताना रंगनी चोरीत लोणी रांगत रंगनी चोरीत लोणी धावून धरत गवळणी रे धावणे धरती गवळणी, बांधित चरणी देती गाढा बांधित चरणी देती गाढा, यशोदे साजनी रे शोधे साधे. दही दूध भक्षोनी कमाल निळे काय केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतोनी माते धावा कृष्ण आळवा रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी रे, बांधिती चरणी देती गाराने यशोदे साजनी. भगवंताने रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात केली. आता रांगत असताना भगवंताने आत्ताच्या भगवंताच्या खोड्या वेगळ्या, पण त्या भगवंताने वेगळ्या खोड्या केल्या. गवळणींची छेडखाणी, गवळणींना अपशब्द बोलून गवळणींच्या घरामधलं दही दूध चोरून भगवंताने खोड्या केल्या बालवयामध्ये. परंतु आताचे गोपाल तशा काही खोड्या करतच नाही. आताचे गोपाल खोड्या करतात मोबाईलमध्ये. काय मोबाईलमध्ये खोड्या करतात? काय मोबाईलमध्ये आहे? काय त्या मोबाईलमध्ये आहे? मोबाईलम शरणम ब्रज. काय आहे मोबाईलमध्ये? व्हॉट्सअप, फेसबुक, अजून अजून बोला, एक राहिलं इंस्टाग्राम शरणम ब्रज. एक सुटतंय, बोला बोला बोला. हे व्हॉट्सअप, फेसबुक, स्नॅपचॅट हे आताची मुलं बोलतात. काय आताचे खेळ आहे का? पण खेळ खेळत असताना, खोड्या करत असताना भगवंताने गोकुळामध्ये केल्या. कुठल्या प्रकारच्या खोड्या? भगवंताने खोड्या करत असताना एवढ्या खोड्या केल्या, त्या खोड्यांना त्रस्त झालेल्या गोपिकेंनी यशोदा मातेला सांगावं. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. असा माझा देव आहे आणि तुम्ही म्हणतात त्याने चोरी केली. हा विरोध आहे मला, माझा तुम्हाला. का? माझा देव चोरी करू शकत नाही. पण यशोदा मातेला प्रचिती आल्यानंतर कळालं, ज्याला आपण गावभर शोधलं, ज्या गवळणीने गावभर चोरी केली, माझ्याच देवाने चोरी केली म्हणून सांगितलं, त्या गवळणींचं सत्य आहे, हाच चोर आहे. पण ह्या चोराला आता शांत करावं लागेल. मग नैवेद्य दिला गणपती बाप्पा समोर. नैवेद्य ठेवल्यानंतर तो नैवेद्य गणपती बाप्पाला प्रार्थना करून यशोदा मातेने सांगावं, माझ्या देवाने, माझ्या गोपाल कृष्णाने जर खोड्या बंद केल्या तर मोदकाचा नैवेद्य देवा तुमच्या समोर ठेवेल. देवाने खोड्या केल्या नाही. 1 महिना देवाने खोड्या केल्या नाही. 1 मास देवे खोडी नाही केली. प्रचिती आली यशोदेशी. 1 मास खोड्या नाही केल्यानंतर यशोदा मातेने नैवेद्य ठेवला. मोदकांचा नैवेद्य भगवंतासमोर, गणरायासमोर ठेवल्यानंतर हे बाबा सुद्धा रांगत रांगत तिथे आले. रांगत रांगत आल्यानंतर या बाबाने गणपतीकडे पाहावं, गणपतीने मोदकाकडे पाहावं. गणपतीला या बाबाने सांगावं, काय विचार आहे, तुम्ही खाता का मी खाऊ? गणपतीने सांगावं, बाबा आम्ही तुमच्या नादाला लागणार नाही, तुम्हीच खा. या बाबाने फक्त मोदक खाल्ला नाही, मोदक खाणारा सुद्धा खाल्ला. मोदक खाणारा खाऊन यशोदा मातेने सांगावं, अहो गणपती तर गेला, नैवेद्यही गेला, पण नेमकं गणपती आणि नैवेद्य गेला कुठं? भगवंताला विचारावं. भगवंताने सांगावं, आई आई आई, एक जाड्या ढेरीचा बाबा मोठ्या उंदरावर बसून आला होता. त्या जाड्या ढेरीच्या बाबाने हे सर्व मोदक खाल्ले, तोही सुद्धा इथून निघून गेला. यशोदा मातेला कळालं, ही खोडी सुद्धा माझ्याच गोपालने, माझ्याच भगवंताने केली असावी. एवढ्या खोड्या करून भगवंताला त्रस्त झालेल्या यशोदा मातेने सांगावं, काय आता इथे न थांबता उद्या जाई राणा, सवे घेऊन गोदना. भगवंत जातात, खांद्यावरी कांबडी, कांबडी हातामध्ये कांबडी.
सावळा सावळा जग जेठी राधे 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 आनंद मुरारी राधे 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 मुकुंद सर्व गोपाळ एकत्रित करून भगवंताने गायी राखण्यासाठी रानात जात असताना सर्व गोपाळांना बसवलं. बसल्यानंतर सर्व गोपाळांनी देवाला सांगावं बसून बसून काय करावं, खेळ खेळावे. खेळ खेळत असताना भगवंताचा एक प्रसिद्ध खेळ आहे. कुठला? दुपारचे 12 वाजले, डोक्यावरती ऊन आहे आणि एवढ्या उन्हामध्ये गेल्या 2 तासापासून तुमचं कीर्तन आणि खेळच ऐकतोय. हे खेळ हे कीर्तन आता जास्ती नको. खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. सर्व गोपाळांना सांगावं तुमच्या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित करा आणि एकत्रित केलेल्या शिदोऱ्यांमधून भगवंताने नामचिंतनामध्ये जो काला केला तो कालाच म्हणजे बिभ्रदवेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृकबलं तत्फलान्युङ्गलीषु तिष्ठन् मध्ये सुपरसरदो हासयन्नर्भविस्वैः स्वर्गे लोके मिशिति भुभुजे यज्ञभुक् बालकेलिः. गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज उपस्थित वारकरी भाविक श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी पुनश्च एकदा आदराने साष्टांग प्रणिपात करतो. झालेली सेवा विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथांच्या चरणी मुक्ताबाईंच्या चरणी समर्पित करतो आणि कृतज्ञता भाव सर्व वारकरी वैष्णवांच्या चरणी श्रद्धे बाबांच्या चरणी आदरणीय महाराजांच्या चरणी श्रद्धाभाव श्रद्धापूर्वक भाव विनम्र नतमस्तक होऊन सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा आदराने साष्टांग प्रणिपात करून सेवेला पूर्णविराम देतो. अभंग होईल. अभंग झाल्याशिवाय सूचना झाल्याशिवाय कोणी उठू नका. शिंकेला मेले दुरी होतो तिघाचे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसगडे आवाहातीच्या धारा घ्यारे दोहीच्या परा तुम्ही वारे दोहीकडे हातोडी पसरोनी जडे तुका मने आची टोकाने गवने तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी जडे कंठी धरिला श्रावणी अवघा जने अला वाटो एकमेका वैष्णवनिका मादिका उत्तम लोकादार काला वाटो एकमेका वैष्णवनिका सामने भूमंडळी आम्ही पडी विरगाडे काला वाटो एकमेका वैष्णवनिका विठ्ठल विनकरी चाल जागे कामने ज्ञानेश्वर